श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपल्याला सर्वांना माहिती की खूप जणांना म्हणजे असे खूप जगात खूप असे जण आहे की त्यांना पितृदोष आहे। मी तर म्हणते प्रत्येक घरामध्ये पितृदोष हा असतोच बरेच जण, कारण की कसं असतं बघा, असं एकही घर नाही की पितृदोष नाही। कारण की पूर्वीचे जे लोक होते ना, तर काही ना काही म्हणजे पूर्वीचे असो की आत्ताचे असो, आपल्या प्रत्येकाकडनं मानव म्हटला की त्याच्याकडनं पाप कर्म होतातच। तर पाप कर्म होतात जे काही जाणून बुजून पण करतो आपण काही, किंवा न कळत पण होतात, जाणून बुजून पण होतात, असे काही पाप कर्म होत राहतात। तर हे पाप कर्म जर समजा जास्त झाले आपल्याकडनं, त्याचे भोग भोगल्या नाही गेले, तर मग ते आपल्याला आपण गेल्यानंतर पण ते आपल्या पूर्वजांना वंशजांना त्रास देत राहतात। कारण की ते त्यांना पण भोगावं लागतं। आपण आपल्याकडनं भोगल्या गेले तर ठीक आहे, नाही भोगल्या गेले तर आपले जे वंशज असतात त्यांना त्याचा त्रास होत राहतो। म्हणजेच आपल्या पापकर्मामुळे आपल्या वंशजांना म्हणजे मुलांना नातवांना असं होत राहतं। त्यानंतर आपला पण पुढचा जन्म झाला की आपल्यालाही होत राहतो, म्हणजे आपल्यालाही त्याचे पापाचे ते भोग भोगावे लागतात। म्हणून आपण नेहमी स्वामींना सांगायचं की स्वामी ह्याच जन्मात माझ्याकडनं जे काही भोग असतील ते ह्याच जन्मात फेडून घ्या, पुढे त्याच्यासाठी नको, कारण की माझ्या वंशजांना माझ्यामुळे त्रास नको, हे आपण नेहमी स्वामींना सांगायचं। तर असं असतं। तर त्याच्यासाठी काही आपली हे असते, विधी असते, त्याला काही खूप वेळ लागत नाही, अगदी चालू होणारे असतं। तर आपण सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपली आंघोळ झाली की आपण पितृस्तुती स्तोत्र वाचा, रोज पितृस्तुती स्तोत्र वाचा। कसं वाचायचं त्याची मागची व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं सांगणार आहे। तर नाही सापडली तर आपण पुन्हा त्याच्यासाठी व्हिडिओ बनवू की पितृस्तुती स्तोत्र कसं वाचायचं ते। तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी एक आहे पंचमहायज्ञ। बघा, जेव्हा तर ते पाप धुण्यासाठी आपल्याला काहीतरी करायची असते सेवा। आता ही सेवा म्हणजे काही खूप मोठी नसते करायची, याला काय असं तुम्हाला बसून अर्धा एक तास करायची काही आवश्यकता नाही, पण अशी चालू करायची, पण खूप पॉवरफुल सेवा आहे। तर त्याच्यात तुमचे कित्येक जन्माचे पाप धुतले जातात। म्हणजे तुम्हाला जे काही पाप कर्म केलेले असतात, आपले जे काही भोग असतात ते कमी होत राहतात आणि त्याची परतफेड होत राहते। तर मग आता त्याचंच तुम्हाला एक सांगते काय करायचं। तर सकाळी आपण जेव्हा आंघोळ झाल्यानंतर पितृस्तुती स्तोत्र वाचतो, त्यानंतर आपण देवांना दिवा लावतो, देवांना आंघोळ वगैरे घालण्यासाठी दिवा लावतो। तर आपण काय करायचं, एक कसा कागदाचा तुकडा घ्यायचा, त्याच्यावर नखभर गाईचं तूप लावायचं आणि त्याला नखभर गाईचं तूप लावलं की ते देवासमोरच जाळायचा तो, आणि त्याच्या समोर बसून महामृत्युंजय मंत्राने गायत्री मंत्र जप करायचा। मग तो कागद जळेपर्यंत तुमचं 2, 4, 5 जितके वेळा होईल तितके वेळा गायत्री मंत्र म्हणायचा। त्यानंतर मुंग्यांना इतकीशी साखर घ्यायची, मुंग्यांना जिथे आपल्या घराच्या बाहेर आजूबाजू कुठे मुंग्या असेल तर मुंग्यांना एवढीशी साखर टाकायची, रोज मुंग्यांना साखर टाका। त्यानंतर रोज जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर 2 छोटे पोळीचे चांदक्या करायच्या, म्हणजे आम्ही चांदके म्हणतो। तर आपले छोट्या पोळ्या करायच्या, अशा छोट्या 2 पोळ्या करायच्या, किंवा तुम्ही मोठी पण देऊ शकता। एक गाईला रोज एक पोळीचा तुकडा द्यायचा, नाही जमलं तर एक गाईला पोळीचा तुकडा रोज द्यायचा, बाजूला काढून ठेवायचा। एक कावळ्यासाठी वरती ठेवायचा, त्यानंतर आल्या गेलेला द्यायचं। त्यानंतर आपल्याला जमलं तर कुत्र्याला सुद्धा आपण देत चला, कारण की कुत्रं सुद्धा एक खंडेरावच असतं आणि हे सुद्धा एक आपलं खूप मोठं जे आहे ना पाप कमी करत असतं। तर त्यामुळे ते सुद्धा करायचं असतं। कुत्र्याला सुद्धा आलं कुत्रं तर द्यायचंच असतं, कुत्र्याला गाईला कधी निर्मुखी पाठवायचं नसतं। आणि मुंग्यांना साखर, हे असे आपल्याला 5 प्रकारचे यज्ञ करायचे असते, याला पंचमहायज्ञ म्हणतात। जे काय आपण दान करणार सकाळी जेव्हा आपण बघा आता सांगितलं की एवढासा कागद घ्यायचा, त्याला नखभर गाईचं तूप लावायचं, देवासमोर तो कागद जाळायचा, मनात गायत्री मंत्र जप करा किंवा मोठ्याने करा, गायत्री मंत्र जप करायचा। हे केल्यानंतर होतो तो अग्नियज्ञ। त्यानंतर जेव्हा तुम्ही गाईला एक पोळी घाला किंवा पोळीचा घास घालाल तर तो तुमचा देवयज्ञ होईल। त्यानंतर तुम्ही कावळ्याला एक घास पोळीचा तुकडा घालाल तर तो तुमचा झाला पितृयज्ञ झालं। त्यानंतर तुम्ही मुंग्यांना जे
साखर घालायला सांगतो आपण, मुंग्यांना चिमटभर साखर घाला, ते झालं तुमचं भूत यज्ञ. आणि जे काही तुम्ही आल्या गेलेला द्यायचं, आणखी आल्या गेलेला आपल्याकडे जे काही कोणी पण येत राहतं, आपण त्यांना चहा पाणी काहीतरी करतच असतो. परंतु ज्या दिवशी कोणीच आलं नाही आपल्याकडे, तर त्या दिवशी आपल्या शेजार पाजारी छोटे मुलं असतात त्यांना का होत नाही चॉकलेट द्यायचं, म्हणजे मानव यज्ञ असतं. हे आपल्याला 5 प्रकारचे यज्ञ करायचे असतात, म्हणजेच हे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या म्हणजे आपले पंचमहायज्ञ होतं. हे 5 प्रकारचे यज्ञ आपले होतात. आणि ह्या 5 प्रकारचे यज्ञ आपल्याकडनं रोजच्या झाले तर आपले खूप मोठे पितृदोष कमी होतो, खूप मोठं आपलं पाप धुतल्याचं पाप कमी होतं. जे काय आपलं कुठल्याच सेवेने कुठल्याच याच्याने पाप कमी होत नाहीत, ते पाप आपलं पंचमहायज्ञाने कमी होतं. परंतु ते कोणतं मागील जन्माचं. नाही तर तुम्ही आता पंचमहायज्ञ करायला आणि मोठे मोठे पाप कराल तर तसं नाही होत, ते मागच्या जन्माचं होतं. परंतु आपण आता ह्या जन्मी आता मागच्या जन्मीचे भोग भोगतोय, म्हणून ह्या जन्मी आपण शक्यतो पाप करायला टाळायचं आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर म्हणून आपण रोज पंचमहायज्ञ करायचे आहे. प्रत्येकाला जेव्हा माणूस जन्माला येतो ना, तेव्हा तो काहीतरी आपले मागच्या जन्मीचे पाप पुण्य हे सगळं घेऊन येतो आणि त्याचेच आपले परतफेड करण्यासाठीच मानव जन्म मिळत असतो. आणि मानवाने आपण प्रत्येकाने हे भोगायलाच पाहिजे. जे काही भोग असतं हे भोगायलाच पाहिजे आणि भोग हे भोगूनच संपले पाहिजे. जेव्हा आपण काय करतो, आपले संकट दुःख अडचणी येत असतात, आपण स्वामी असो कुठल्या देवांना असो खूप विनंती करतो, मला द्या 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 द्याच. आता आपला हट्ट असतो तर ते देवालाही द्यावं लागतं. परंतु असं असतं की ते देव देतो, पण मग तो आपले जे काही भोग असतात त्यावेळेस आपल्याला जे काही भोगच असतं, ह्या अडचणी समस्या आहे ना, हे आपले भोगच असतात. आणि आपण त्यावेळेस खूप देवाला हट्ट करतो, द्या. हो तुम्ही मागा, जेव्हा लगेच देता तर ते समजून घ्यायचं की हे आपलं आहे. परंतु जेव्हा ते लवकर होत नाही, बऱ्याच वेळा ताई आम्ही खूप करतो, खूप मागतो, मी रोज स्वामींना हे सांगते, रोज स्वामींना ते सांगते, पण माझं होतच नाही. मी कुठलं काम करायला जाते, होतच नाही. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो, ताई मी खूप माझ्या घरात सारख्या अडचणी येत असतात, मी खूप देवाचं करते, मी खूप मागते स्वामींना, मी खूप हे करते, पण माझं होत नाही. तर असं असतं. तर अशा वेळेला मग काय समजून घ्यायचे आपले भोग आहे. परंतु आपण अशा वेळेला असं खूप म्हटलं, खूप हट्ट केला, द्या स्वामी मला, तर स्वामी देतात नाही असं नाही. परंतु ते तिथं तुमचे भोग थांबवता, स्वामी तुम्हाला देतात. मग हे भोग पुढे तुमचे परत आहेच, पुढे भोगायला तुम्ही भोगावेच लागतात, कारण की भोग हे भोगावेच लागतात. मग आता जरी स्वामींनी दिलं, आता तुम्ही टाळलं, म्हणजे आता टळले, तुम्ही वाचले की पुढे तुम्हाला आहेच परते. म्हणजे हे आपल्याला भोगूनच संपवावं लागणार, भोगावंच लागणार आहे. आता नाही तर पुढे, आता तुम्हाला पाहिजे तर आता तुम्हाला देतील स्वामी, मग तुमचं तर बॅलन्स ठेवल. तर अशी गोष्ट असते. म्हणून आहे ना, मागा तुम्ही स्वामींना, नाही असं नाही, स्वामी तुम्ही मागा, तुम्हाला स्वामी देतात पण नाही असं नाही. परंतु एखाद्या वेळेस खूप काय आपण करतोय तरी नाही मिळत आहे, तर समजून घ्यायचं हे आपले भोग आहे आणि स्वामी आपले भोग आपल्याकडनं भोगून घेत आहे. तर त्यामुळे मग तुम्ही त्याच्यासाठी अट्टहास करून स्वामींना द्यास करून केलं तर स्वामी तुम्हाला देतील, पण ते तुम्हाला नंतर परत तुम्हाला ते भोगावेच लागणार आहे. अशी गोष्ट असते. म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि आपले रोज आपण पंचमहायज्ञ करायचं आहे. तर मोठ्यात मोठे पितृदोष सुद्धा आपले कमी होऊन जातात आणि तुम्हाला त्याचे अनुभव सुद्धा येतीलच. कारण की पितृदोषामुळे आपल्याला खूप काही त्रास होतो. आता पितृदोषामुळे आपल्याला काय काय अडचणी होतं त्याचे आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. पुढची व्हिडिओ आपण एखादी व्हिडिओ त्याच्यासाठी आपण बनवू की खास पितृदोषामुळे आपल्याला कुठल्या अडचणी येतात. कारण की ह्या आपल्याला लक्षात येत नाही की अरे मला ही अडचण आहे, मला हा समस्या, मला ती समस्या का आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा तुम्हाला ती व्हिडिओ बघाल तुम्ही तर तेव्हा समजेल, हा हे आपली आहे बरं का, ही समस्या आहे म्हणजे आपला पितृदोष आहे. हे समस्या नाही आपली म्हणजे आपल्याला पितृदोष नाही, हे तुमच्या त्या व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल. तर असो, पुढच्या व्हिडिओची आपण वाट बघू आणि आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.